कमलाच्या देवी नाट्य मंडळाला 2.5 लाखांचा निधी. प्रकल्प अधिकारी श्री प्रदीप देसाई साहेब यांनी टाळ मृदुंग वाजवण्याचा आनंद लुटला. पुणे जिल्ह्यातील आदिवासी कला आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव नेहमीच सक्रिय भूमिका घेत असतं. देहू आणि आळंदीसारख्या संत परंपरेच्या तीर्थक्षेत्राजवळ असलेल्या या भागातील आदिवासी गावांमध्ये भजन, कीर्तन, नाट्यकला आणि भारुड यांसारख्या कलांचा मोठा प्रसार आहे. मात्र अनेक नोंदणीकृत गाव पातळीवरील मंडळांना वाद्य आणि साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळत नसल्यानं त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळत नव्हतं. ही बाब लक्षात घेऊन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी 2 सांस्कृतिक मंडळांना प्रत्येकी 2,50,000 रुपयांचा निधी मंजूर करून त्यांच्या कलागुणांना मोठा आधार दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी श्री कमलाच्या देवी नाट्य मंडळ, नायफड, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात त्यांच्या कलेचं सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तिमय वातावरणात देसाईंचा सहभाग होता. या कार्यक्रमादरम्यान श्री प्रदीप देसाई यांनी स्वतः या आदिवासी भजनी मंडळींसोबत सहभाग नोंदवला आणि टाळ मृदुंग वाजवण्याचा अनुभव घेतला. भक्तिमय वातावरणात सर्व उपस्थित अधिकारी आणि ग्रामस्थ भारावून गेले. कार्यक्रमानंतर प्रदीप देसाई यांच्या हस्ते नायफड येथील श्री कमलाच्या देवी नाट्य मंडळास 2,50,000 रुपयांच्या रकमेचं वितरण करण्यात आलं. मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांनी प्रकल्प अधिकारी देसाई यांचे मनपूर्वक आभार मानले. यापुढेही आदिवासी बांधवांना विविध कलागुण विकसनासाठी प्रकल्प कार्यालयाकडून संधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन देसाई यांनी यावेळेस दिलं. प्रकल्प कार्यालयाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आदिवासी कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, घोडेगाव. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.